नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थने काव्यासाठी जी साडी निवडलेली असती ती साडी आता रम्या घेते, पण खरं तर तिच्यावर कोणालाही संशय येत नसतो. तर मानिनी सुद्धा आता लग्नाच्या पत्रिका रम्याला देवापुढे ठेवायला सांगते. महत्त्वाचं म्हणजे रम्याने आता काव्या आणि नंदिनीचा विश्वास जिंकलेला असतो. त्यांनाही पटतं की ठीक आहे, आता रम्या खरंच सुधारली आहे आणि ती मूव ऑन करते. घरात आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच्याच नजरेखाली रम्या कारस्थान करत असते. तर नंदिनी आणि काव्याला लहान बहिणीप्रमाणे ती लग्नासाठी तयार करते. गोड बोलून विश्वासघात करणं हे रम्याला चांगलंच माहिती असतं. त्याचमुळे काव्याची करवली बनवून रम्या लग्नात खेळ घालते. लग्न मंडपात गुरुजी म्हणतात की आता वधूला आणा, तेव्हा मानिनी ही रम्याला सांगते की तू काव्याला तिच्या खोलीतून घेऊन ये. त्याच वेळेस रम्या काव्याला घ्यायला जाते, पण मात्र ती स्वतःच काव्याची लग्नाची साडी घालून खाली मंडपात येते. पारच्या बाजूला येऊन बसते. सगळ्यांना वाटत असतं की काव्याच आहे. गुरुजी म्हणतात की तुम्ही आता वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. त्याचवेळी खरी काव्या धावत पळत येते आणि मंडपात पोहोचते. पार्थ रम्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच असतो की काव्या म्हणते की थांबा देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही इथे आहात आणि रागातच रम्याच्या डोक्यावरून पदर काढतो. लग्न मंडपात रम्याचं पितळ हे सगळ्यांसमोर उघडं होतं. काव्या रागातच रम्याच्या थोबाडीत मारते. रम्या, तुला मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम दिलं आणि तू माझ्याच नवऱ्यासोबत लग्न करायला निघालीस असं म्हणून सर्वच तिला बोलू लागतात. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.